नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मराठी संगम रेसिपीज या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठवाड्यातील वेळ अमावस्या स्पेशल एक डिश। तर त्या डिशचं नाव आहे भज्जी। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की भज्जी ही कशा प्रकारे बनवली जाते आणि तिच्यासाठी काय काय साहित्य लागतं। तर मित्रांनो, चला आपण पाहूया त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे इथे बेसन पीठ मी इथे मोठी एक वाटी घेतलेला आहे। आणि आपण मेथीची भाजी घेतलेली आहे एक मोठी वाटी, एक वाटी घेतलेली आहे आपण कांद्याची पात, आणि एक छोटी वाटी घेतलेली आहे आपण तुरीच्या शेंगाचे सोले। नंतर घेतलेले आहे आपण एक वाटी शेंगदाणे। हे शेंगदाणे रात्रभर आपण भिजवून घेतलेले आहेत। आणि एक वाटी आपण हरभरे, हे पण रात्रभर आपण भिजवून घेतलेले आहेत। आणि एक वाटी आपण घेतलेले आहे वटाणा। हा वटाणा आपण वटाण्याच्या शेंगातले ओले वटाणे आहेत। जर तुमच्याकडे ओले वटाणे नसतील तर तुम्ही वाळले वटाणे घेऊन पण रात्री भिजायला घालून घेऊ शकता। आणि हे घेतलेलं आहे आपण वरण्याच्या शेंगाचे सोले, आणि त्याच्यामध्ये जर कोवळ्या शेंगा असतील तर आपण त्या पण थोड्या घेऊ शकतो। ते घेतलेलं आहे मी मीठ लसूण वाटून, आणि 2 मोठे चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा घेतलेला आहे मीठ, अर्धा चमचा घेतलेला आहे आपण हळद, आणि अर्धा चमचा घेतलेला आहे जिरे, आणि अर्धा चमचा घेतलेला आहे मोहरी, आणि 1 वाटी आपण घेतलेलं आहे गोड तेल। आणि आपण शक्यतो भज्जीसाठी तेल थोडंसं जास्तच वापरायचं आहे। तर मित्रांनो, चला आता पाहूया आपण भज्जीची रेसिपी। ते मोठं एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती, गॅस चालू करून, आणि शक्यतो भांडं थोडंसं मोठंच घ्यायचं म्हणजे आपल्याला त्यामध्ये भज्जी व्यवस्थित शिजता येईल। पातेलं थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया मित्रांनो, हे तेल टाकूया आपण 1 वाटी। आता आपण टाकणार आहोत यामध्ये जिरे, मोहरी अर्धा चमचा। तुम्ही यामध्ये कढीपत्ता पण टाकू शकता, पण कढीपत्ता मला जास्त आवडत नाही त्यामुळे मी इथे टाकलेला नाही आहे। पण इथे चांगलं सर्व मिक्स करून घेऊया, आणि थोडं वेळ याला तेलामध्ये शिजायला ठेवायचं। हळद टाकायची विसरली आहे, तर मी आता इथे हळद टाकते। तुम्ही मीठ लसूण टाकल्याच्या नंतर लगेच हळद टाकू शकता, पण मी विसरल्यामुळे आता हळद टाकत आहे। याला आपण 2 मिनिट वाफेवरती ठेवूया। चला आता आपण हे ओपन करूया। चला एक वेळेस पाहूया। चला आपण आता यात टाकूया वरण्याच्या शेंगा 1 वाटी, आणि जे आपण हे काढलेले आहेत तुरीचे सोले ही 1 वाटी। हे पण आपण चांगल्या प्रकारे पूर्ण मिक्स करून घेऊया। मी मीठ टाकत आहे मित्रांनो, तर तुम्ही चवीपुरतं मीठ टाकू शकता। मी असं चमच्याचं मेजरमेंट काही करत नाही, मी अंदाजेच मीठ टाकते। तर तुम्ही चमच्याचं मेजरमेंट जर म्हटलात तर 2 मोठे चमचे मीठ। मी जास्त बनवत आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्तच मीठ लागेल। इथे आपण आता टाकणार आहोत लाल तिखट, चांगल्या प्रकारे आपण हे मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही लाल चटणी जास्त टाकू शकता। तर आपण हे आता थोडा वेळ आणखीन वाफेवरती ठेवणार आहोत। आता आपण उघडून पाहूया। हे पहा, तेलामध्ये मस्त प्रकारे हे सर्व मिक्स झालेलं आहे, आणि याला थोडं शिजायला जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण याला तेलामध्ये थोडंसं वाफवून घेतलेलं आहे। तर आपण यामध्ये आता टाकूया आपली मेथीची भाजी।
मी मेथीची भाजी इथं धुवून घेतलेली आहे, सर्व धुवून ठेवलेलं आहे. आणि कांद्याची पात, आपण याला मिक्स करूया. आणि आपली आता शेवटची कोथिंबीर. खाली आपलं हे सर्व साहित्य चिटकणार नाही, आपण काळजी घ्यायची. यामुळे मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं. तर मित्रांनो, आपण आता यामध्ये पाणी टाकून घेऊया. मी इथं 1 तांब्या घेतले, आणखीन मला पाणी टाकायला लागेल. हे पहा मित्रांनो, इथे आपल्या भजीला चांगलीच उकळी आलेली आहे पाण्याला. तर आपण आता यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊया. तर बेसन पीठ कसं टाकायचं, पळी घेतलेली आहे, हे एक साईडने असं फिरवायचं कंटिन्यू एकच रोटेशनमध्ये. आणि इकडून तुम्ही आता हे पीठ टाकत जायचं आपलं हरभऱ्याचं. याच्यामध्ये कसं गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. हे चांगल्या प्रकारे असं कंटिन्यू मिक्स करत राहायचं मित्रांनो. आणि हे दुसऱ्या हाताने टाकत राहायचं. ते अंदाजे तुम्हाला किती पीठ बसेल याचा हिशोब तुम्ही लावून व्यवस्थित टाकलं पाहिजे. आणि जास्त घट्ट आत्ताच नाही करायचं, त्यामुळे मग भजी खूप जास्त घट्ट होते. थोडंसं शिजण्यासाठी मध्ये थोडीशी पातळ ठेवायची सध्या, मग ते शिजून घट्ट होऊन जाते. बस. तर आपण यामध्ये आता किती जरी चांगल्या प्रकारे पीठ टाकलं तरी ह्याच्यात थोड्या थोड्या गुठळ्या ह्या होतातच. त्यामुळे आपण ह्या गुठळ्या थोड्या फोडून घ्यायच्या आणि कंटिन्यू हे चांगल्या प्रकारे हटायचं. याला हटणं म्हणतात. जसं आपण चीक तयार करतो ना, तशा प्रकारे आपण हे हटायचं. खाली हे बिलकुल चिटकलं नाही पाहिजे. आणि याच्यानंतर आपण याला झाकून ठेवूया आणि चांगलं शिजू देऊया. हे पहा मित्रांनो, मध्ये मध्ये उघडून आपण कंटिन्यू याला असं थोडं थोडं फिरवत राहायचं, म्हणजे खाली हे चिटकणार नाही आणि चांगल्या प्रकारे सगळीकडूनच हे शिजेल आपली भजी. आणि थोड्या मीडियम फ्लेमवरती हे ठेवायचं. जर जास्त फ्लेमवरती जर ठेवलं तर करपून जाण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, आता आपण पाहूया ह्याला कसं झालेलं आहे. वाव, हे चांगल्या प्रकारे शिजत आहे. हे पहा, खूप छान. आपल्याला ह्याचं टेक्स्चर असंच पाहिजे होतं, कारण हे थंड झाल्यावरती आणखीन थोडंसं घट्ट होते. पण हे अजून तयार झालेले नाही आहे, थोडा वेळ लागेलेला आणखीन शिजण्यासाठी. पण आपल्या ज्या थोड्या थोड्या गुठळ्या ज्या झाल्या होत्या त्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत आता. हे पहा मित्रांनो, चांगल्या प्रकारे आपण याला 10 ते 15 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेलं आहे. तर हे पूर्णपणे शिजलेलं आहे. आपण याला थोडंसं आता वाफेवरती ठेवूया आणि आपली भजी ही तयार आहे. तर आपण याला, हे बघा, तयार झालेली आहे आपली भजी. आणि मी त्याच्यासोबतच भाकरी पण बनवलेली आहेत. आणि ही भजी फक्त भाकरीसोबतच खूप छान लागते. आणि दिसायला तर भजी एकदम सुंदर आणि खूप छान दिसायला लागली. तर मित्रांनो, चला तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा आणि कशी वाटते, तुमची टेस्ट कशी होते हे मला नक्कीच सांगा. आणि मी पण आता या भजीचा आस्वाद घेते. भजी जी आहे महाराष्ट्रामध्ये स्पेशल लातूर या जिल्ह्यामध्ये बनवली जाते आणि शक्यतो ही वर्षामध्ये एकदाच बनवली जाते. हे वेळ अमावस्या स्पेशल आहे, त्यामुळे इरी कोणी असं बनवून खात नाही. तर तो अख्खा दिवस सर्व अख्खं कुटुंब, त्यांचे पाहुणे मंडळीवर सर्व शेतामध्ये दिवस घालवतात आणि खूप एन्जॉय करतात. आणि सर्वांना आमंत्रण दिलं जातं ही स्पेशल भजी, भाकरी आणि सर्व खाण्यासाठी आणि स्पेशल आंबील पिण्यासाठी. तर तुम्ही पण नक्कीच करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि मी यानंतरची रेसिपी म्हणजे तुम्हाला जे मी सांगितलं आंबील,
हे आंबील कसं बनवलं जातं याची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असाच मला तुम्ही सपोर्ट करत राहा. थँक्यू.